नमस्कार मुलांनो, आज आपण रायटिंग स्किलचे 2 टॉपिक शिकणार आहोत. पहिला जो आहे तो हा लेटर रायटिंग. हे आपण बघितलेलं आहे, पण तरीसुद्धा एक रिव्हिजन म्हणून आपण पाहणार आहोत 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 8वीसाठीच्या विद्यार्थ्यांनी याचा नीट अभ्यास करायचा आहे. लेटरचे 2 भाग, एक इन्फॉर्मल आणि फॉर्मल. तर इथे दोन्ही प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. इन्फॉर्मल आणि फॉर्मल ह्या 2 प्रकारातला पहिल्यांदा फरक आपण जाणून घेऊयात. फॉर्मल याचा अर्थ की त्याचा काहीतरी एक प्रकारे विशिष्ट प्रकारचा मजकुरामध्येच पत्र लिहावं लागतं, त्याला म्हणायचं फॉर्मल लेटर. आणि इन्फॉर्मलमध्ये आपण जसं आपल्या आईवडिलांशी, मित्राशी ज्या पद्धतीनं बोलतो तशा पद्धतीनं जे आपल्या नातेवाईकांना, मित्राला लिहिलं जाणारं पत्र असेल तर त्याला इन्फॉर्मल लेटर असं म्हटलं जातं. आता इथं तुम्हाला दिसत असेल इन्फॉर्मल आणि फॉर्मल दोन्ही प्रकारची पत्रे कशी लिहावीत ते पाहूयात. पत्रलेखनासाठी आपणास जो विषय दिला जातो तो निवेदन, जाहिरात, बातमी, सूचना, निमंत्रण यासारख्या एखाद्या स्वरूपात असेल त्यावर आधारित 2 कृती दिल्या आहेत. कोणत्याही एका प्रकारचे पत्र लिहावे. माहितीमधील सर्व मुद्दे पत्रलेखनाचे येणे आवश्यक आहे. इथं बघा पहिला दिले इन्फॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक आणि फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र. मग आता वरती जे इन्फॉर्मल आहेत तर त्याचे काही मुद्दे खाली इथं त्यांनी दिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, संपूर्ण पत्र ब्लॉक लेटर्समध्ये फॉर्मॅटमध्ये लिहावे. म्हणजे तुमचे पत्राचे सर्व घटक डाव्या बाजूला लिहावेत. आता सध्या बदल काय झाला आहे तर पूर्वी आपण काय करायचो की म्हणजे तुमच्या लेटरच्या तुम्ही ज्या ठिकाणी आपण जसं पत्र लिहितो म्हणजे तुमचा पेपर असेल किंवा एखादं पान असेल तर त्याच्या सुरुवातीला आपण कोपऱ्यामध्ये काय करायचो, उजव्या हाताला वरती पत्र लिहायचो. परंतु आता पद्धत बदलून ती डाव्या साईडलासुद्धा म्हणजे पेपरच्या डाव्या साईडला हा जो फॉर्मॅट आहे तर तो लिहायचा आहे. XYZ ऐवजी पत्रात स्वतःचे नाव लिहू शकता. हा झालेला बदल आहे. पत्रलेखनाचा पत्ता, दिनांक, त्यानंतर सुटसुटीत परिच्छेद, मुद्देसूद आवश्यक, पत्राचा गाभा सुवाच्य, मजकूर योग्य नेमक्या शब्दात आणि शेवटी युअर्स लव्हिंगली असे शब्द हे आले पाहिजेत. आता हे जे आहे हे तुम्हाला मी परत एकदा तुम्हाला पाठवणार आहे. हे सगळं तुमच्या आपल्या ग्रामरच्या वहीमध्ये आपण लिहायचं आहे. तसंच फॉर्मल लेटरचं बघा, ज्याला औपचारिक पत्र म्हणतात, हे सुद्धा सेम तसंच आहे. संपूर्ण पत्र ब्लॉक फॉर्मॅटमध्ये, संपूर्ण पत्र ब्लॉक म्हणजे कॅपिटल ह्याच्यात लिहायचं नाही तर ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे लेफ्ट साईडला जो आहे तर त्याचा कोणाला पत्र आपल्याला लिहायचं आहे, त्याचं नाव वरती, त्याचा पत्ता, ह्या सगळ्या गोष्टी तिथं लिहिणं अपेक्षित आहे. नंतर स्वतःचं नाव, पत्रलेखनाचा पत्ता आणि सुरुवात करताना वरती जी सुरुवात करत नाही वरच्या इन्फॉर्मलमध्ये ती इथं फॉर्मलमध्ये सुरुवात करावी लागते टूनी. टू लिहून ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं पद म्हणजे टू द मॅनेजर. जर आपण एखाद्या मॅनेजरला पत्र लिहिलं असो किंवा पोलीस स्टेशनला लिहायचं असेल तर टू द पोलीस स्टेशन किंवा IPS इन्स्पेक्टर असं आपण त्या पद्धतीनं त्यांचं नाव लिहितो. समजा आपल्याला शाळेमध्ये पत्र लिहायचं आहे तर मुख्याध्यापकांना पत्र लिहिताना टू आणि टू हेडमास्टर, HM ज्याला आपण म्हटलं होतं अशा, आणि मग शाळेचं नाव, अशा स्वरूपाची पत्र आपल्याला टूनी सुरुवात करावी लागतात. MSCBL लिहायचं असेल किंवा कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसला आपल्याला पत्र लिहायचं असेल तर त्याचा फॉर्मॅट हा अशा स्वरूपाचा आहे. त्यानंतर पत्राचा मुख्य विषय लिहून तो अधोरेखित करावा. त्यानंतर त्यांनी योग्य अभिवाचन सुरुवात करून पहिल्या परिच्छेदाशिवाय ठीक आहे. त्यानंतर मुद्द्याचा आधार, गाभा, शेवटी पत्र लिहायचं असेल तर पूर्ण लिहिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी विनंती करून पत्राचा शेवट, युअर्स फेथफुली, ओबिडियंट ट्रूली. आता हे कुठं लिहायचं आपल्याला फॉर्मल लेटरमध्ये. इन्फॉर्मलमध्ये आपण काय बघितलं, युअर्स लव्हिंगली, अफेक्शनेट, युअर्स लव्हिंग अशा स्वरूपाचं आपल्याला शेवटी लिहायचं आहे. पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी. हा इन्फॉर्मल आणि फॉर्मलमधला असलेला फरक. आता ह्याचा काही फॉर्मॅट जो आहे तर तो देखील तुम्हाला इथे मी दाखवतो. हे बघा,
फॉर्मल ऑफ इन्फॉर्मल लेटर. फॉर्मॅट ऑफ इन्फॉर्मल म्हणजे इन्फॉर्मल जे आपण पत्र पहिलं जे लिहायचं आहे, अनौपचारिक पत्र ज्याला म्हणतो, तर इथे तुम्हाला डाव्या साईडला इथे जो आहे तर अशा स्वरूपाचा चौकोन करून तुमचं नाव, तुमचं सेंडर्स ॲड्रेस, डेट अशा स्वरूपाचं टाकून मग डिअर सॅल्युटेशन याचा अर्थ काय, तर सुरुवातीला डिअर फादर किंवा डिअर मदर, डिअर फ्रेंड्स, तर अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. मग ह्याच्यामध्ये बॉडी ऑफ द पार्ट 3-4 आणि शेवटी बघा युअर लविंगली सिग्नेचर इथं करायची आवश्यकता नसते, फक्त युअर्स लविंगली आणि तुमचं नाव लिहायचं असतं. पण ज्यावेळेस तुम्ही खरं पत्र लिहिता, ज्यावेळेस खरं पत्र लिहायचं तर त्यावेळेस तुमचं स्वतःचं नाव देखील लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग तुमचे इथं पॉईंट्स जे तुम्हाला पत्रानुसार दाखवले तर ते इथं तुम्हाला इथं दिले. दुसरं आपण फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर्स जे आपण सुरुवातीला बघितलं. मग इथे जो आहे इथं तुमचं नाव, ज्याला आपल्याला पाठवायचं आहे त्याचं इथं टू हेडमास्टर आपण म्हणलं, समजा हेडमास्टर जिजामाता माध्यमिक विद्यालय भोसरी पुणे 39 किंवा टू द इन्स्पेक्टर भोसरी पोलीस स्टेशन भोसरी पुणे 39 अशा स्वरूपाचं तुम्ही इथे लिहू शकता. मग सब्जेक्ट काय सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट समजा आपल्या शाळेत पत्र पाठवायचं आहे मुख्याध्यापकाला, त्याचं काय सब्जेक्ट, आय वॉन्ट टू लिव्ह किंवा आय वॉन्ट टू लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर माय 10th स्टँडर्ड इयर सो अँड सो अशा पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट टाकावं लागेल. मग इथं डिअर सर, मॅडम असेल तर मॅडम, याला म्हणायचं सॅल्युटेशन, इथं ते आलंच पाहिजे. आणि मग हा तुमच्या पत्राचा जो काही सब्जेक्ट आहे, सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही स्वतः कितवीत शिकवत होता, काय शिकवत होतात, या सगळ्या गोष्टी, आणि मग तुम्हाला नेमकं शाळेकडनं काय पाहिजे ते इथं मजकूर तुम्ही लिहिला गेला पाहिजे. आणि मग शेवटी युअर सिन्सिअरली, फेथफुली, ओबिडियंट अशा स्वरूपाचं क्लोजिंग ज्याला म्हटलं जातं, क्लोजिंग आहे. मग इथे पॉईंट्स दिले, समजा जे तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी पॉईंट दिले त्याचा पण ह्या पॅरेग्राफमध्ये वापर करायचा आहे. लक्षात आलं. आता इथे बघा काय दिलं त्याने, यूज 5 वाईल रायटिंग लेटर्स, पत्र लिहिण्याच्या 5 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते काय, स्पष्टता, क्लॅरिटी, कन्सायनेन्स, करेक्टनेस, कम्प्लीटनेस आणि करेक्शनी. सौजन्य म्हणजे काय, स्पष्टता, संक्षिप्तता, अचूकता, परिपूर्णता आणि सौजन्य या सगळ्या गोष्टी आपल्या पत्रामध्ये आल्या पाहिजेत. लक्षात आलं. तर अशा स्वरूपाचं एक पत्र जे आहे ते पण इथं दिलेलं आहे बघा. इन्फॉर्मल लेटर, युअर यंगर ब्रदर ऑलवेज लाईक टू ईट फास्ट फूड इन्स्टेड ऑफ इटिंग होममेड फूड. राईट लेटर टू हिम inciting him to eat homemade food. You may use the following points. मुळात पहिल्यांदा ह्याचा अर्थ कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं कोणाला आणि कशा स्वरूपाचं पत्र लिहायचं आहे. पत्र लिहायचं आहे कोणाला, तर हे पत्र कुठलं आहे, फॉर्मल आहे का इन्फॉर्मल आहे, तर इन्फॉर्मल लेटर आहे. कारण का, कोणालाही सांगितलं की तुमचा जो मोठा भाऊ आहे त्याला पत्र लिहायचं आहे. काय म्हणून पत्र लिहायचं आहे, तर तो घराचं खाण्याच्या ऐवजी बाहेरचं खातो आहे म्हणून आपण त्यांना पत्र लिहितो की तू इन्सिट करायचं त्याला की तू घरचंच खा म्हणून आपल्याला पत्र लिहायचं आहे. पॉईंट्स इथं दिलेलं आहे, एटिंग फास्ट फूड, बॅड हॅबिट, नॉट फॉर बॉडी हेल्थ, प्लेझंट अशा स्वरूपाचे इथे आपल्याला पत्र लिहितात. आणि हे पत्र कशा स्वरूपात लिहायचं आहे ते देखील इथे आपल्याला नमुना दिसतो आहे. मग त्याचं नाव असेल इथं जे आहे, तर इथंच पहिलं जे काय दिलं आहे स्वतःचं नाव आहे, अनिल मोरे, ग्रँट रोड, मुंबई, 10 जानेवारी 19. मग त्याचं नाव डिअर चिंटू. लक्षात आलं. तर असं पत्र मी तुम्हाला हा नमुना सगळा पूर्णपणे टाकणार आहे, दोन्ही पत्र जर पाठवणार आहे. शेवटी बघा युअर लविंग ब्रदर असं म्हटलं आहे. इथं फॉर्मल लेटरमध्ये फॉर्मल डू यू हॅव टू अटेंड अ वीडिंग, राईट अ लेटर टू युअर क्लास टीचर रिक्वेस्टिंग अ वीक्स लिव्ह ऑफ अब्सेन्स. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला कुठं जायचं आहे, लग्नाला जायचं आहे म्हणून तुम्ही काय करायचं आहे, पत्र तुमच्या क्लास टीचरला लिहायचं आहे, रिक्वेस्टिंग लेटर लिहायचं आहे. मग त्या स्वरूपात इथे काही 5 पॉईंट दिलेत आणि ते कसं पत्र आहे तर त्याचा नमुना इथे दिलेला आहे, तर तो तुम्ही बघायचा आहे. लक्षात आलं. आता हे आपण बघितलं 2 पत्रांबाबत, एक इन्फॉर्मल आणि फॉर्मल, त्याचे पण तुम्हाला नमुना दिले. आता खाली आपल्याला बघायचं आहे डायलॉग रायटिंग, संवाद लेखन. डायलॉग रायटिंगसाठी चिटचॅट आणि वॉर्मिंग अप
ह्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आपल्याला हे 9वीचे विद्यार्थी 10वीचे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवा की आपल्याला ह्या गोष्टीचा वापर जो आहे तो परीक्षेमध्ये करावा लागतो. प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. 4 वाक्ये दिलेली असतात, बरोबर. मग ती 4 वाक्य त्याचं जे क्रम जो आहे तो उलटा सुलटा क्रम असतो, तर तो आपल्याला सरळ क्रम लावता आला पाहिजे. त्याच्यानंतर कंप्लीट द डायलॉग. चिटचाटचा इथे वापर करायचा. 2 प्रश्न विचारले असतात, त्याची उत्तर आपल्याला सलग त्यात देऊन डायलॉग लिहायचे असतात. राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम. काही तुम्हाला थीम दिलेली असते, तर ती एकमेकांची थीम देऊन किंवा सब्जेक्ट दिलेला असतो त्यावर 2 व्यक्तींमधील कमी कमी 3 अर्थपूर्ण एक्सचेंज परस्पर संवाद तुम्हाला लिहायचे असतात. इथे बघा, प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग बाय अरेंजिंग द जम्बल्ड सेंटेन्स. 4 वाक्य दिलीत आणि ती आपल्याला वर खाली करून लिहायची आहेत. बिकॉज इट डेव्हलप्स माय इमॅजिनेशन अँड कन्सरेशन. प्लेइंग चेस इज माय फेवरेट past tense. What is your favorite past tense? What do you play chess? Why do you play chess? असे 4 प्रश्न दिलेत, जंबल आहेत, वर खाली दिलेले आहेत. मग त्यातला पहिला प्रश्न कुठला येऊ शकतं? पहिलं तर व्हॉट इज युअर फेवरेट पास्ट टाइम्स. दुसरं काय येईल? प्लेइंग चेस इज माय फेवरेट पास्ट टाइम. थर्ड, व्हॉट डू यू प्ले चेस? व्हाय डू यू प्ले चेस? लास्ट येईल बिकॉज इट डेव्हलप्स माय इमॅजिनेशन अँड कन्सरेशन. असे हे 4 प्रकार, जे 4 तुम्हाला इथं प्रश्न दिसत आहेत, हे जंबल्ड आहेत, वर खाली दिलेले आहेत. तर ते आपल्याला सिलेक्ट करून आपल्याला त्याचं पहिलं कुठलं येईल, दुसरं कुठलं येईल, तिसरं कुठलं येईल, चौथं कुठलं येईल, अशा स्वरूपात ते आपल्याला करायचे असतात. आता दुसरं जसं म्हटलं आहे, कंप्लीट डायलॉग बेस्ड ऑन गिवन क्वेश्चन. म्हणजे काय? हा प्रश्न विचारला आहे, या प्रश्नाला अपेक्षित असलेलं उत्तर आपल्याला इथं काय विचारलं आहे बघू आपण. व्हाय डोंट यू प्ले आउटडोर गेम्स? वी डोंट हॅव प्लेग्राऊंड नियर बाय. प्रश्न काय होता? व्हाय डोंट यू प्ले आउटडोर गेम्स? तू बाहेर का खेळत नाही? याचं साधं सरळ उत्तर आहे, कारण का वी डोंट हॅव प्लेग्राऊंड नियर बाय. आमच्या इथे जवळपास कुठलंच ग्राउंड नसतं. म्हणजे अशा स्वरूपाचे जसा प्रश्न आहे तसं तुम्हाला उत्तर हे त्याचं द्यावं लागतं. यू कॅन प्ले ऑन आवर स्कूल प्लेग्राऊंड आफ्टर स्कूल. दॅट्स राईट, बट आय डोंट हॅव टाईम आफ्टर स्कूल. यांनी काय सांगितलं की तुझी म्हणजे पहिलं अमोलने विचारलं, त्याला उत्तर अनिलने दिलं. मग परत अमोल काय म्हणाले की तू शाळा सुटलं शाळेच्या ग्राउंडवर का नाही खेळत? तो म्हणला बरोबर आहे, परंतु मला काय असतो, शाळा सुटल्यावरती वेळ नसतो, म्हणजेच कुठेतरी क्लास असेल किंवा काहीतरी असेल. अशा स्वरूपाचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तसंच राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंज ऑन इम्पॉर्टन्स ऑफ इंडोर गेम. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ इंडोर गेमबद्दल तुम्हाला काय लिहायची, आता 6 मिनिंगफुल वाक्य लिहायची आहेत, किंवा त्या पद्धतीने तुम्हाला त्यांचं म्हणजे कुठलंही समजा प्रश्न असा दिला तर तुम्ही कोणत्याही कॅरेक्टरची नावं घेऊन तुम्हाला खाली अशा स्वरूपामध्ये तुम्हाला 6 वाक्य डायरेक्टली लिहायची आहेत. लक्षात आलं? आपण हे 2 टॉपिक आज बघितलेले आहेत. तुम्ही सर्वांनी तुमच्या वहीमध्ये हे लिहायचं आहे. मी ह्याचे सगळ्याचे तुम्हाला परत तुमच्या व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला त्याचं हे पाठवतो, फोटो पाठवतो. पण आपले ग्रामरच्या वहीमध्ये लिहा आणि मला पाठवा. ठीक आहे? थँक्यू.